चला तर मित्रांनो, आज आपण आणखी एका नवीन शाळेवर आलेलो आहोत। ही जी शाळा दिसते आपल्याला समोरची, ही एक विटा खुर्द इथली एक शाळा आहे। सोनपेठ तालुक्यातली एक अतिशय सुंदर अशी एक शाळा आहे। पहिली ते 7वी पर्यंतची असणारी ही एक शाळा आपण बघू शकतो। तर आता आपल्याला या शाळेचा परिसर बघायचा आहे, या शाळेचे वैशिष्ट्य काय आहे ते आपल्याला पाहायचं आहे। तत्पूर्वी आपण बघू शकतो की या बघा, या शाळेचं कंपाऊंड आणि कंपाऊंडच्या आतमध्ये मुलांना शुद्ध ऑक्सिजन मिळण्यासाठीचं जे वृक्षारोपण केलेलं आहे सरांनी, हे खरंच कौतुकास्पद आहे। आपल्याला बघायला मिळेल की पूर्ण शाळेच्या आजूबाजूला आपल्याला वृक्ष, छोट्या छोट्या रोपांची लागवड, अशा बऱ्याच बाबी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत। या ठिकाणी आपण आता शाळेच्या आतमध्ये जात आहोत आणि बघूया शाळेमध्ये आणखी नवीन काय पद्धतीनं बघायला मिळतं। हे पहा, विद्यार्थ्यासाठी एक सगळे गट्टूमय मैदान केलेलं आहे। पहा, समोर मैदानसुद्धा आहे आपल्याला या ठिकाणी। इकडे हे खेळण्यासाठीचं मैदान आहे आणि या ठिकाणी परिपाठ घेण्यासाठीचं एक गट्टू बसून घेतलेले आहे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी। ही अशी स्वच्छ आणि सुंदर शाळा आहे। पहा, शाळेची रंगरंगोटी बघू शकतो आपण, खूप अशी सुंदर रंगरंगोटी केलेली आहे शाळेची। या ठिकाणी तुम्हाला समोर दिसेल हे व्यासपीठ आहे। पहा, या ठिकाणी हे जे व्यासपीठ आहे हे माननीय आमदार उत्तमराव विटेकर भाऊ यांचं नावाने एक व्यासपीठ तयार केलेलं आहे। पहा, असे शाळेचं सौंदर्य आहे। हे पहा, शाळेसाठी 24 तास वीज उपलब्ध होत यासाठी या शाळेवर सौर प्लॅन बसवण्यात आलेला आहे। अशी आपली जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा आहे। पहा, या सगळ्या बाबी जिल्हा परिषद शाळेत भेटतात। सांगायचा उद्देश हाच आहे की जिल्हा परिषद शाळासुद्धा इतर शाळांपेक्षा कुठल्या बाबतीत कमी नाहीत। तर अशा पद्धतीच्या या शाळा आहे। पहा, ही एक सुंदर अशी स्वच्छ सुंदर एकदम देखणी अशी सगळीकडून झाडं वगैरे असणारी शाळा, एक सुंदर शाळा आहे विट्याची। तर चला आपण पाहूया या शाळेमधले वर्ग कसे आहेत, इथल्या विद्यार्थी कसे आहेत आणि या ठिकाणचे आणखी काय काय उपक्रम राबवलेले आहेत सरांनी, या संदर्भात आपण आता एका वर्गात जाऊन पाहूया। चला तर आपण आता एका वर्गामध्ये प्रवेश करत आहोत। हा वर्ग पाहूया कशा पद्धतीचा आहे। हा एक 6वी 7वीचा असलेला वर्ग आहे। आता वर्गाच्या आतून पाहूया वर्गामध्ये मुलांसाठी कोणत्या पद्धतीच्या सुखसुविधा आहेत। या अशा पद्धतीचा वर्ग आपल्याला बघायला मिळेल। पहा, अशा रंगवलेल्या भिंती आहेत वर्गामध्ये। हे असे शांत पद्धतीने बसणारे विद्यार्थी आहेत। समोर सरांना जे डिजिटल स्कूल जे म्हणतो आपण, प्रोजेक्टवर शिकवण्यासाठी एक पद्धतीचा एक स्क्रीन असतो, तो स्क्रीन आपल्याला बघायला मिळत आहे। या ठिकाणी आता प्रोजेक्टरचा आणखी डिजिटल शिक्षण पद्धती देण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे इन्स्ट्रुमेंट इथं बघायला मिळतील आहे। असे व्हाईट बोर्ड वगैरे असा हा एक डिजिटल पद्धतीचा वर्ग आहे। पहा, आणि हा वर्ग असा जो आहे, असे सगळे वर्ग आहेत। प्रत्येक वर्गामध्ये एक प्रोजेक्टर लावलेला आहे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकण्यासाठी, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जे ध्येय असतं शिक्षक वर्गांचं, त्या बाबी फक्त आपल्याला जिल्हा परिषद शाळेमध्येच बघायला मिळतील। या ठिकाणी बघू शकतो आपण मुलांना कॅम्प्युटर लॅब आहे। पहा, या वर्गामध्ये बसवलेली, म्हणजे विद्यार्थी शिक्षणासोबत कॅम्प्युटरचं ज्ञानसुद्धा या शाळेमध्ये घेतात। अशा पद्धतीच्या आपल्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत। या जिल्हा परिषद शाळेमध्ये या सगळ्या बाबी घडू शकतात। तर चला तर आपण आता या शाळेचं एक प्रयोगशाळा आहे। पहा, या प्रयोगशाळेमध्ये कोणकोणत्या पद्धतीचे साहित्य उपलब्ध आहेत मुलांना शिकण्यासाठी आणि कोणकोणत्या पद्धतीचे प्रयोग घेतले जातात त्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया। हे बघू शकतो आपण। पहा, हे शाळेची अशी सुसज्ज अशी प्रयोगशाळा आहे। पहा, या प्रयोगशाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रयोग करण्यासाठी जे साहित्य आवश्यक आहे, अशा बऱ्याच बाबी, सगळे इन्स्ट्रुमेंट या ठिकाणी सरांनी उपलब्ध करून दिलेले आहेत। आणि हे जे प्रयोगाचं जे काम आहे, हे सरांना मी विचारलं तर सर म्हटले की आम्ही दर शनिवारी आनंदमय शाळा आणि प्रयोग अशा 2 संकल्पना दर शनिवारी या शाळेमध्ये वापरल्या जातात। अशा पद्धतीचं पहा, आता काही ठिकाणी तुम्हाला इथं विद्यार्थी काही गोष्टीची तडजोड करताना दिसत आहेत। प्रयोगच चालू आहे। आज शनिवारचा दिवस आहे, या शाळेला भेट दिलेली मी। हे असे प्रयोगशाळा आहे। पहा, सुसज्ज अशी या शाळेची प्रयोगशाळा, अशी जिल्हा परिषदची शाळा आहे। पहा, या बाबी जिल्हा परिषद शाळेत उपलब्ध आहेत। नवलाची गोष्ट आहे की नाही। यासाठी मी वारंवार एक गोष्ट सांगत असतो की जास्तीत जास्त आपला विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत शिकला पाहिजे, कारण जिल्हा परिषद शाळा हे एकमेव असं ठिकाण आहे की या ठिकाणामध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ज्या बाबी असतात त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये असतात। अशा पद्धतीची सुंदरशी अशी ही लॅब आहे। पहा, सगळं टेक्निकल असेल, वैज्ञानिक असेल किंवा मग विद्यार्थ्यांसाठी किंवा इतर प्रयोग असतील, असे व्यवस्थित प्रयोग करण्यासाठी जी प्रयोगशाळा आहे। पहा, या शाळेची आता या वर्गातल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता आपल्याला बघायची आहे, कशा पद्धतीचे विद्यार्थी आहेत। आता आपल्यासमोर एक विद्यार्थिनी उभी आहे। पहा, आलिया शेख नावाची। तर या विद्यार्थ्यांची गुणवत्ता किंवा या विद्यार्थीला नेमकं काय येतं
या बाबी आपल्याला बघायच्या आहेत. तर मला आर्या तुझ्या शाळेबद्दल सांग बरं, कोणत्या भाषा सांगता येतं बरं तुला? English. इंग्लिशमध्ये. वा वा वा, व्हेरी गुड. चल सांग बरं तुझ्या शाळेबद्दलची मला थोडी माहिती सांग इंग्लिशमध्ये. My school name is JPPS Vita KH. My school is very nice. My study technology and very good school. And my school in the 5 teacher. His name is Kumbar sir, Gaikwad sir, and my school principal is Hosnai sir and Kambe sir and Rukme sir. He is very nice teachers. And my class teacher is Kumbar sir. Kumbar sir is very nice teaching all of his students and very nice teacher and very good teacher. And Kumbar sir is everything stories. I am good excellent. Thank you so much. बघा खूप छान बेटा. पहा, ही आहे जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता. ज्या लोकांना असं वाटतं ना की जिल्हा परिषद शाळेमध्ये गुणवत्ता नाही, अशा लोकांनी एकदा जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली पाहिजे आणि त्यांच्याकडून शिकलं पाहिजे की नेमकी गुणवत्ता काय असते. ही आपल्याला जिल्हा परिषद शाळेमध्ये गुणवत्ता बघायला मिळते. आणि ही गुणवत्ता साध्य होती का बरं? कारण इथले जे शिक्षक असतात ते शिक्षक हे काठिण्य पातळी पूर्ण करून आलेले शिक्षक असतात आणि ते सर्व काही त्यांचा टॅलेंट विद्यार्थ्यांना देतात. त्यामुळे हे विद्यार्थी असे जिल्हा परिषद शाळेमध्ये घडतात. तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जिल्हा परिषद शाळेमध्ये जास्तीत जास्त आपले विद्यार्थी शिकायला पाठवले पाहिजे, अशी प्रत्येकाकडून मी अपेक्षा व्यक्त करतो. या वर्गाबद्दल एक सरांना विचारूया, सरांचं काय मत आहे, सरांनी काय काय केलेलं आहे या वर्गांसाठी, वर्ग सजवण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी सर काय करत आहेत? काय सर परिचय सर आपला? सर माझं नाव निवृत्ती व्यंकटराव कुंभार. मी वर्ग 6वी आणि 7वी या वर्गाचा म्हणजे क्लास टीचर आणि सुलभक याची भूमिका बजावतो. तुम्ही आता जे व्हिडिओमध्ये त्या वर्गातील जे चित्र मला दाखवलात ते स्वतः विद्यार्थ्यांनी तयार केलेत. म्हणजे वारली चित्रकला जी आहे 6वीला एक घटक आहे, त्या घटकाच्या आधारे आणि क्रोमवर विद्यार्थ्यांनी चित्र सर्च करून स्वतः ती चित्र बनवली आहेत विद्यार्थ्यांनी. ह्या साईडला तुम्ही बघत असाल ती स्वतः विद्यार्थ्यांनी म्हणजे मॅन्युअली आपण स्वतः तयार केले. अशा प्रकारे वर्गामध्ये प्रोजेक्टर सिस्टीम असो किंवा कॅम्प्युटर सिस्टीम असो, लेकरं स्वतः प्रोजेक्टर चालू करतात, स्वतः तिकडली कॅम्प्युटर सिस्टीम स्वतः लेकरं हँडल करतात. म्हणजे एवढा फॉरवर्ड आणि शासनाच्या बऱ्याच सुविधा या जिल्हा परिषद शाळेमध्ये आहेत. वर्गामध्ये फॅन म्हणा किंवा लॅब, पलीकडे विज्ञान लॅब आहे आणि विद्यार्थी त्याचा म्हणजे उपभोग घेतात. तुम्ही जर स्वतः एखादी या काळामध्ये जिल्हा परिषद शाळेतील लेकरं त्या प्रत्येक गोष्टीमध्ये ते फॉरवर्ड आहे. तुम्ही इंग्रजी बाबतीत जर यांना काही प्रश्न विचारलात, स्वतः ते अनुभव ओन सेल्फ इंग्लिशमध्ये ते कम्युनिकेशन करू शकतात. अशा प्रकारची म्हणजे जिल्हा परिषद शाळा ही आमची शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विटा खुर्द, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी ही शाळा आमची आहे. आणि एक सुंदर आणि सुसज्ज या अगोदर ज्या शिक्षकांनी खूप चांगल्या रीतीने काम केलं, माननीय आमच्या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी शौकत पठाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एक सध्या शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये एक नवीन उपक्रम चालू आहे. आणि तो उपक्रम म्हणजे अध्ययन निष्पत्तीद्वारे विद्यार्थ्यांना शिकवणे आणि स्वयंअध्ययन करणे. म्हणजे विद्यार्थी हे स्वयंअध्ययनाने आणि गटाने त्यांच्यामध्ये डिस्कस होऊन खूप म्हणजे प्रगती होऊ शकते. अच्छा सर, मुलांची गुणवत्ता वाढवण्यासाठी आपण कोणकोणत्या पद्धतीचे उपक्रम राबवतो सर? छान प्रश्न विचारला तुम्ही. यामध्ये आम्ही सध्या म्हणजे आमच्या तालुक्यामध्ये की गट अध्ययन चालू आहे. म्हणजे वर्गामध्ये तर आम्ही अध्ययन घेतो, गटानं विद्यार्थी बसलेले असतात. मग हा आता समजा हा गट आहे, तुम्ही इकडे बघा, हा गट आहे, या गटामध्ये 4 विद्यार्थी बसले, 4 मुली आहेत. यामध्ये असं आहे की एक विद्यार्थी हा म्हणजे या गटाला नेतृत्व करतो. अच्छा, म्हणजे तिची गुणवत्ता थोडी त्या 3 विद्यार्थ्यांपेक्षा जास्त आहे. म्हणजे तो ह्या गटाला घेऊन चालतो. एखादी जर अडचण आली, समजा जर शिकत असताना किंवा एखादी घटकाचं अध्ययन करताना जरी अडचण आली तर ही सर्व विद्यार्थी एकमेकांमध्ये चर्चा करून ती अडचण सॉल्व्ह आउट करतात. अच्छा, अशा प्रकारे म्हणजे हा उपक्रम चालू आहे. अच्छा, आणि हा उपक्रम म्हणजे आमच्या शाळेमध्ये नाही तर प्रत्येक सोनपेठ तालुक्यामध्ये ही सर्व म्हणजे मेथड चालू आहे सध्या. अच्छा, आणखी काही नवीन योजना येण्यासाठी बाकी आहेत का सर शाळेमध्ये मुलांना देण्यासाठीच्या?
योजना म्हणायच्या गेलं तर शासनाच्या भरपूर योजना ह्या जिल्हा परिषद शाळेला आहेत. माननीय आमच्या गावचे सरपंच मदनराव साहेब हे म्हणजे कोणतीही समजा जर भौतिक सुविधा जर पाहिजे असेल तर ते लगेच म्हणजे तत्पर मदत करण्यासाठी तत्पर असतात. आणि आमच्या तालुक्यातील गडचिरोली अधिकारी साहेब म्हणा किंवा आमच्या जिल्ह्याच्या सीओ मॅडम माथुर मॅडम म्हणा किंवा डाएटचे सलगर म्हणजे आमचे शिक्षणाधिकारी सलगर साहेब म्हणा किंवा डाएटचे प्राचार्य म्हणा हे सर्वजण आम्हाला सहकार्य करतात. आणि एकदम व्यवस्थित कोणतीही योजना असो जिल्हा परिषद शाळेमध्ये पोषण आहारची योजना म्हणा तुम्ही विद्यार्थ्याला विचारू शकता की मेनूनुसार हा शाळेमध्ये पोषण आहार चालतो. पण त्याच्यामध्ये अंडे खाणारी लेकरं जर कुणाला जर अंडे नाही खायचं असेल तर त्यांना फळं अशा प्रकारचे व्यवस्थित अरेंजमेंट चालू आहे. आणि गावकऱ्यांचं खूप सहकार्य आहे याच्यामध्ये. अच्छा सर, माझा एक असा प्रश्न होता की येणाऱ्या काळामध्ये ह्या जिल्हा परिषदच्या शाळा अशाच अविरतपणे विद्यार्थ्यांची गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ज्या तत्पर असतात ह्या शाळा टिकण्यासाठी काय केलं पाहिजे बरं आपल्या शिक्षक वर्गांनी? इतर शाळांना काय संदेश देता येईल सर आपल्याला? निश्चित. सध्या म्हणजे शाळा टिकायचा उद्देश म्हणजे हा आता ओव्हरऑल जर बोलायचं झालं तर पालकांचा हा इंग्लिश स्कूलकडे ओढा आहे. आणि पण जिल्हा परिषद शाळा ही त्याही पटीनं काम करत आहेत. आणि जे शिक्षक आणि गावातील लोक त्या पद्धतीने सहकार्य करत आहेत. आता बदल जर करायचा म्हणला तर प्रत्येक शाळेमध्ये सेमी स्कूल असले पाहिजे. म्हणजे एक सेमी मेथड आणली पाहिजे. त्यामुळे विद्यार्थ्यांना थोडासा इंग्रजीचा ओढा वाढेल आणि जिल्हा परिषद शाळेचा पट हा वाढण्याला त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो. आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी शाळा म्हणजे आपली जी ग्राउंड लेवलला SMC असते, शालेय व्यवस्थापन समिती असते, त्यांचा पार्टिसिपेट म्हणजे शाळेमध्ये खूप घेणं खूप गरजेचं आहे. धन्यवाद सर, तुम्हाला बोलून चांगलं वाटलं सर. तुम्ही जी शाळेबद्दलची माहिती दिली ती निश्चितच इतर शाळांपर्यंत पोहोचेल आणि तुम्ही जो दिलेला सल्ला आहे ते सुद्धा इतर शाळेवर निश्चितच तुमच्या सल्ल्याचं उपयोग केला जाईल अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद सर. धन्यवाद. तुम्ही पण शाळेला भेट दिल्याबद्दल आणि सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद.